इथे सावलीमध्ये उभं राहण्यासाठी शिक्षा नाही केलीये. इकडे ये तू. आता इथेच उभं राहायचं उन्हात. मी तिकडे सुद्धा उन्हातच उभी होते. सावली माझ्यावर आपोआपच आली. अरे बापरे, खरंच? येऊ दे दादाला, सगळं सांगते त्याला. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. अरे तू का हलतेस ग? इथे उभी राहा. नाही नाही, आता तर मी इकडेच बसून बघणार आहे की उन सावलीचा खेळ तू कसा खेळतेस ते. माझ्या बरोबर खेळणं सोपं नाहीये. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. अलख निरंजन साई राम, अज्ञान तिमिर से घिरावन, ज्योतिष भंकर साई राम. ओम साई, 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 ओम साई. मेरे साथ अल्लाह मालिक. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. ऐक काय चाललंय इथे? काही नाही केशव. काही नाही कसं? काहीतरी घडलंय ना. शिक्षा दिलीये तुझ्या आईला दादाने. खूप प्रश्न विचारते ना तुझी आई. त्याची शिक्षा दिलीये दादाने हिला. त्याचाच धडा शिकवला जातोय. तू आज जा केशव. ए थांब.
तुझ्या आईवर लक्ष ठेव. उन्हात उभं राहून राहून माझी ही अवस्था झालीये. जणू शिक्षा मलाच मिळालीये. उभा राहा. आई, प्रश्न विचारणं चुकीचं असतं का? शाळेत आम्हाला गुरुजी म्हणतात की प्रश्न हे विचारायलाच हवेत. तुझे गुरुजी अगदी बरोबर सांगतात. जर तू प्रश्न विचारले नाहीस तर तुला उत्तर कशी मिळतील? आणि जर उत्तर मिळालं नाही तर तू शिकणार कसं? मग त्यासाठी शिक्षा कशाला? तू काय शिकतेस अशी उन्हात उभी राहून? केशव, मी हे शिकतेय की मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा मोठा असतो. मी एकदम बरी आहे. तू माझी काळजी करू नकोस. जा, आज जा. रामकृष्ण हरी. सायो रामकृष्ण हरी. 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 रामकृष्ण थंडी हरी. वाजते. हो. रामकृष्ण हरी. 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 रामकृष्ण. आता आता जास्त वाजत असेल ना. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हा काही योगायोग नाहीये. हे ईश्वरा, मला असं का वाटतंय की तुम्ही माझी मदत करताय. तुम्ही मला बघताय, जसं की तुम्ही मला ऐकताय. रामकृष्ण हरी. 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 रामकृष्ण हरी.
राम कृष्ण हरी. साई, राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. आई, तू किती वेळ इथे उभी राहणार आहेस? आजारी पडशील. ते असताना मला काही होणार नाही. कोण आई? कोणाबद्दल बोलतेस तू? तेच, ज्यांची कृपादृष्टी आपल्या सगळ्यांवर आहे. भिक्षा द्या आई. अल्लाह मालिक. आम्ही ठरवलंय की आम्ही शाळेनंतर इथेच येत जाऊ आणि इथेच सगळं काम संपवू आणि इथेच खेळू, म्हणजे तुम्ही एकटे राहणार नाही. अगं पण असं काय झालं अचानक? राणोजी काका पण गेले ना, तर तुम्ही एकटे पडलात ना. मग मला सांगा, तुमची काळजी कोण घेणार? आणि तुम्हाला भेटायला इतके लोक येत असतात, त्यात सुद्धा तुम्हाला मदत लागेल ना. आणि तसंही त्यांना फक्त घोंगडी विणता यायची. द्वारकामाई द्वारकामाई फक्त बोलायचे, पण काहीच सुधारणा केली नाहीये इथे. आणि तू काय करशील इथे? मी 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 या संपूर्ण द्वारकामाईला सजवेन. आता नवरात्री पण येते, म्हणजे तुम्हाला भेटायला खूप लोक येतील. पण तुम्ही काळजी करू नका, मी सगळं बघेन. मी कापडाची झोळी बनवून झाडाला टांगू शकतो. असं? साई काय बाळ आहेत का झोळीमध्ये झोका घ्यायला? मी सांगेन काय करायचंय ते. तुझं म्हणणं कोण टाळू शकतं? ही द्वारकामाई तुझीच आहे. जशी तुझी इच्छा असेल तसं सजव. माझी काही मदत हवी असेल तर सांग मला. तुम्ही वनस्पती कुटत बसा, हे काम माझ्यावर सोडा. असं? हरिओम. मला असं का बरं वाटतंय की तू कालपासून स्नान केलं नाहीयेस? वस्त्र तीच आहेत कालची. हरिओम हरिओम. स्नान केलं नाहीयेस म्हणजे पूजेची तयारी सुद्धा केली नसेल आणि भोजनाचंही काहीच केलं नसेल. तुम्हीच म्हणाला होतात की तुम्ही परत येईपर्यंत मी इथे उभं राहायचंय. म्हणजे कालपासून तू इथेच उभी आहेस? हरिओम हरिओम. पण तुझ्या चेहऱ्यावर तर अजिबात क्षीण दिसत नाहीये. आई तर दिवस रात्र इथेच होती, जेवली सुद्धा नाही. जा, एका दिवसाची वेळ समाप्त झालीये. हरिओम.
केशव, चिवात्या कुठे आहे? आजारी पडलीये उन्हात उभी राहून. आजारी पडली? उन्हात उभी होती का? पण ती का उभी होती उन्हात? आईवर लक्ष ठेवत होती ना. तू जा, शाळेत जा. विचित्र आहे सगळं. जिला दंड मिळाला ती अगदी ठणठणीत आहे आणि जिला नाही मिळाला ती आजारी पडली आहे. समस्या काय आहे तुझी माहिती रुक्मिणी? मी तुला आदेश देतो पण तू तुझ्या बुद्धीचा वापरच करत नाहीस ग. हो, आदेशाचं पालन केलं पाहिजे पण तुझ्या बुद्धीने एवढं तर समजून घे की माझा हेतू काय आहे ते. हरिओम हरिओम. सत्यानाश होऊ दे त्या मुलाचा. असं मारलंय ना की आंधळच करून टाकलंय मला. आई सांभाळून. तुम्ही बसा. सांभाळून. सगळं काही ठीक होईल आई. देवा, आता मला लावणारच की नाही? हो, आता लगेच लावते. आता जीव घेशील की काय ग? हे काय आहे? त्या साईकडून तर आणलं नाहीयेस ना हे मलम? नाही आई, कुलकर्णी सरकारांनी जे पाठवलं होतं ते हेच आहे. चला हात काढा बरं, मला औषध लावू द्या. माहित नाही माझ्या बरोबरच हे सगळं काय झालं. आयुष्यात कधीच कोणाची मदत नाही घेतली. आज इतकी असहाय्य झालीये मी. दरवर्षी नवरात्रीच्या वेळेस ते चरणपूरमध्ये जे देवीआईचं मंदिर आहे ना, तिकडे पूजा होते. लग्नानंतर दरवर्षी जायचे मी, पण यंदा पहिल्यांदा असं होईल की मला जाता येणार नाही माझ्या डोळ्यांमुळे. देवा, तुम्ही आराम करा आई. मी तुमच्यासाठी खीर घेऊन येते. हा, विटंबना बघा. मी जिला माझ्या ताब्यात ठेवायला गेले होते तिच्यावरच निर्भर होण्याची वेळ आलीये माझ्यावर. जिला मी दुसऱ्यांची मदत करण्यापासून थांबवायचे, आज तिच्याच मदतीशिवाय मला काहीही शक्य नाहीये. देवा, अरे काय करू रे मी? केशव, आत ये. घाबरू नकोस, आत ये. पण तुम्हाला माझं नाव कसं काय माहित? आत तर ये. घाबरू नकोस, आत ये.
ती माझी आई प्रार्थना करत होती. तर म्हणजे मला वाटलं की आज खूप काम करायचंय आपल्याला, इथे सजवायचंय या जागेला. मला नाही वाटत की तू तुझ्या घरी कधी झाडू सुद्धा मारला असशील, पण मी रांगोळी काढायला शिकलोय माझ्या आईकडून. बनवून दाखवू? हो हो, दाखव. साई, हे बनवायला मी सुद्धा तुमची मदत करीन. झिपरी, मला एक कपडा दे ना. बाहेर उडून गेला, मी आणते. तू राहू दे, मी घेऊन येतो. हा, काय हे अंताजी, बोलता बोलता आपण पडक्या घरापर्यंत आलो. सरकारांनी मला दुकानातून तूप आणायला सांगितलं होतं. चला. हो, चलो चलो. अरे वा, खूप सुंदर रांगोळी आहे. सगळं आईनी शिकवलंय. जर तिने बनवली असती तर अजून छान बनली असती. पण ती तर घराच्या बाहेर येऊच शकत नाही. त्याला वाटलं की द्वारका माईतल्या सगळ्या बाधा तू मिटवून टाकेल. तो कोण? तोच, ज्याची कृपा दृष्टी आपल्या सगळ्यांवर आहे. तुझ्यासोबत सगळं चांगलं झालं याचा सगळ्यात जास्त आनंद मला आहे. मला माहितीये, एक तू मिस्टर होत्या ज्यांनी माझ्या अडचणीत पण मला साथ दिली बघा. गावातल्या सगळ्या बायकांना एकत्र आणून माझ्या बाजूने उभं करणाऱ्या तू मिस्टर होत्या. मला हेच वाटतं कावेरी की आपण बायका आपल्या विश्वात एवढ्या गुंतलेला असतो की आपल्याकडे दुसरं काही करायला वेळच उरत नाही. घर, नवरा, संसार, घरातली माणसं, चूल मूल यामध्येच आपला सगळा दिवस निघून जातो. मग दुसऱ्याबद्दल आपण कधी विचार करणार? आणि मग आपल्या आयुष्यात एखादी अडचण आली तर मग सगळंच विखरून जातं. समजतच नाही की कोणाशी बोलावं, कोणाकडून मदत घ्यावी. तुम्ही एकदम बरोबर बोलताय बघा बाईजाक्का. किती चांगलं होईल ना कावेरी, जर आपण सगळ्या बायका एकमेकींना भेटू शकलो तर, एकमेकींचे दुःख वाटून घेऊ शकलो तर, एकमेकींकडून काहीतरी शिकू. म्हणजे अडचणीच्या काळात आपल्याला एकटं वाटणार नाही. लई चांगलं होईल बघा असं झालं तर. पण हे कसं काय शक्य होईल बरं? माझ्या सासूबाई
त्या फार दुःखी आहेत, कारण चरणपूरला नवरात्रीच्या पूजेसाठी जाऊ शकणार नाहीत. पण जर त्या जाऊ शकत नाही तर आपण पूजा इथे घरी करू शकतो त्यांच्यासाठी. हो, गावातल्या सगळ्या बायकांना आपण इथेच गोळा करू आणि पूजा करू. आपल्यापैकीच एखादी स्त्री पोथी वाचेल. असं झालं तर लई चांगलं होईल बघा. अहो पण बायजाक का काय, पूजेसाठी तर संस्कृत येणं गरजेचं आहे. आपल्या गावात असं कोणी आहे का ज्याला संस्कृत वाचता येते? मला नाही वाटत कोणी असेल म्हणून. असं ऐकलंय की ही जागा खूप सुंदर सजवली जाणार आहे. सगळी मुलांची इच्छा आहे बायजाई. मी आप्पांना सांगू का मदत करायला? मुलं एकटी कशी करतील बरं? मुलांनी काहीतरी विचार केला आहे तर त्यांना करू दे बायजाई. आणि जर त्यांना मदत लागलीच तर ते येऊन मागतील. आणि न मागता कोणाची मदत करणं म्हणजे त्यांना शिकण्यापासून थांबवणं. जर आपण मुलांना प्रयत्न करण्यापासूनच थांबवू तर मग ते प्रयत्न करणं तरी कसं शिकतील? जर आपण फुलपाखराला त्याच्या कोशातून निघण्यासाठी मदत केली तर उडण्यासाठी बळ त्यांच्या पंखांमध्ये कुठून येईल? बरोबर आहे साई. मी विचार केलाय की नवरात्रीला गावातल्या सगळ्या बायका मिळून पूजा करू. पण आता अडचण ही आहे की आम्हाला कोणालाच नीट संस्कृत वाचता येत नाही. तू आमच्यासाठी पोथी वाचशील का? बायजाई, तुला पूर्ण विश्वास आहे का की शिर्डीत अशी एकही स्त्री नाहीये जिला संस्कृत वाचता येत नाही? मला नाही वाटत गावात अशी कोणी असेल. विचार कर बायजाई, कदाचित ती शिर्डीची मुलगी नसून शिर्डीची सून असेल, एका ब्राह्मणाची मुलगी असेल. विचार कर. सून, ब्राह्मणाची मुलगी. रुक्मिणी वहिनी. हो, मी ऐकलं तर होतं की त्या शिक्षित आहेत. अरे पण त्या एकट्या कधी घरातून बाहेर पडतच नाहीत. विचारून तर बघ बायजाई. मला तर खरंच विश्वास बसत नाही की तुम्ही पूर्ण रात्र थंडीत बाहेर उभ्या राहून एकदम ठणठणीत कशा. तुला साईबद्दल काही माहिती आहे का? मी साईला भेटले नाही, पण ऐकलंय ते दिवसभर भिक्षा मागतात, लोकांची मदत करतात आणि तिथेच पडक्या घरात राहतात. अजून काय माहितीये तुला त्यांच्याबद्दल? मला तर ते कोणीतरी योगी पुरुष वाटतात. लोक म्हणतात त्यांच्याकडे खूप शक्ती आहे. पाहिलं कसं काशीराम, मोनी आणि राणूजीला बरं केलं त्यांनी. ते दिवसभर जी भिक्षा मागतात ती सगळी पक्ष्यांना देतात. काहीच लोभ नाहीये त्यांच्या मनात आणि सगळ्यांची मदत करतात. त्या बदल्यात काहीच घेत नाहीत. जो कोण त्यांच्याकडे मदतीसाठी जातो तो मोकळ्या हाताने कधीच परतत नाही. आणि असं ऐकलंय की ते बायजा अक्काला आई म्हणून हाक मारतात. वाह, खूप कौतुक चाललंय त्या साईचं. आणि तेही या घरात. ज्या घराचं मीठ खातेस त्या मिठाला तरी जागतेस का ग? हा, सांगू दादाला सांगू? हा, कौतुक कसलं? मी तर यांना सांगत होते की लय विचित्र आहे तो साई. स्वतःबद्दल किती खोट्या नाट्या गोष्टी सांगत फिरत असतो तो. मग यांनी विचारलं की कोणत्या गोष्टी,
तर मग मी फक्त तेच सांगत होती की अशा लोकांपासून लांबच राहिलेलं बरं. मग ठीक आहे. नाही, उशिरा का होईना पण अक्कल आली तुला माझ्या आजूबाजूला राहून. हा, वहिनी, रुक्मिणी वहिनी. जा बघ कोण बोलवतंय तुला. बाईजा का तुम्ही? या ना आत या ना. मी जास्त वेळ नाही घेणार. ते मला देवी पुराणाची पूजा करायची होती ह्या नवरात्रीमध्ये माझ्या घरी गावातल्या सगळ्या बायकांसाठी. तुम्हाला देवी पुराणाची पोथी तिथे येऊन वाचायला आवडेल का? त्याचं काय आहे ना, तुमच्याशिवाय दुसरी कुठली स्त्री नाही जिला संस्कृत वाचता येतं. मी देवी पुराणाची पूजा? ही तर माझ्यासाठी खूप सौभाग्याची गोष्ट आहे. लग्नापूर्वी मी पोथी वाचण्यात भाग घेत होते, पण लग्नानंतर तर मी यांची परवानगी मिळाल्यानंतरच सांगू शकते. तुमचे खूप खूप आभार, तुम्ही माझं निमंत्रण स्वीकारलत. नाहीतर खरं सांगते, तुमच्याशिवाय पूजा झालीच नसती. याच निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना भेटता येईल आणि जाणून घेता येईल. येते मी. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. पूजा यांच्याच घरी होणार आहे. असं होऊ शकतं साईंचं दर्शन होईल तिथे. आई, आई या, हात द्या. मी अजून इतकी पण आंधळी नाही झाली आहे जे दुसऱ्यांसमोर असं वागतेस माझ्या बरोबर. आई नमस्कार. अहो आई, एक आनंदाची बातमी आहे. माझे जावई विष्णू यांची बढती झाली आहे. ते आता मोठे साहेब होणार आहेत. आशीर्वाद असू द्या. आशीर्वाद, आशीर्वाद आहे. अहो आई, आई 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 सावकाश उठा, उठा. उठा 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 सावकाश सावकाश. बस 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 बस. बस. पाणी. हे घे पाणी. आई, तुम्ही ठीक आहात ना आई? मी तुमचा हात सोडायला नको होता. अप्पा, अप्पा हे काय होते माझ्या डोळ्यांना? आता तर मला अजिबातच दिसत नाहीये. आई मी आंधळी तर नाही झाले ना? आई पाणी घ्या, तुम्ही तोंडावर पाणी मारा. तोंडावरून पाणी मारायला धुई नाही गेली डोळ्यात. तुझा शाप लागलाय. बाईजा, कुलकर्णी सरकारांनी जे मलम दिलं होतं ते कुठे आहे? आत्ता आणते. हो आण. त्या मलमने काय होणार आहे? आता अंधारच अंधार झालाय माझ्या आयुष्यात. अंधारच अंधार. हे खंडोबराया, अरे कुठल्या पापांची शिक्षा देतोयस रे मला? अरे अशा जगण्यापेक्षा तर मेलेलंच बरं. उचल रे मला, उचल. ऐका, अहो रुक्मिणी, तू पाहतेस ना मी काम करतोय. काय पाहिजे?
तुम्ही दमला असाल ना, मी पाय चेपून देते. हरिओम. दादा, तुझी बायको तर अगदी पंडित बनत चाललीये. लोक हिला घरी पूजा करण्यासाठी बोलावतात. हं? काय मूर्खासारखं बरळतेस तू चिऊ? हिला कोण बोलवणार आहे पूजा करण्यासाठी? बजा का अजून कोण? आणि वहिनी तर चालली सुद्धा आहे तिथे, हो ना? किती चांगली गोष्ट आहे ना. नाही असं काही नाहीये. ते काही बायका मिळून बायजाक्कांच्या घरी नवरात्रीसाठी देवी पुराणाची पूजा करणार आहेत. कोणाला संस्कृत येत नाही ना, तर त्यांनी मला सांगितलं की त्यांच्यासाठी मी ती पोथी वाचावी, त्यांच्यासाठी मी अनुवाद आणि व्याख्यान करावं. हे देवाचं काम आहे आणि देवाचं नाव आहे, म्हणून हे करायचं आहे मला. पण मी बायजाक्कांना सांगितलंय की तुमची परवानगी असेल तरच मी येईन. हरिओम. पोथी वाचून व्याख्यान देण्यासाठी बुद्धी पाहिजे असते, ती आहे तुझ्याकडे? वरून त्या स्त्रियांना समजावणं म्हणजे दगडावर डोका पडण्यासारखं आहे. आणि त्या पाटलाच्या बायकोला कोणी सांगितलं की तुला संस्कृत वाचता येतं? असं होऊ शकतं की त्यांनी विचार केला असेल तुमच्यासारख्या विद्वानाने एखाद्या अशिक्षित मुलीशी विवाह केला नसेल. म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की नवरात्रीची कथा समजावण्याचा विवेक आहे तुझ्यामध्ये? इतकं ज्ञान आहे की त्याचा अर्थ आणि बरोबर भाव तू समजावू शकशील? थोडंफार माहितीये मला, आणि जे समजणार नाही मला ते तुम्हाला विचारेन मी. हरिओम. घरचं काम कोण करेल मग? मी कुठल्याच प्रकारचा त्रास होऊ देणार नाही. झाला सुद्धा नाही पाहिजे. आणि तिच्या घरी जायला तुला पालखी मिळणार नाही, पायीच जावं लागेल. आणि माझ्या दुपारच्या वामकुक्षीच्या अगोदर तुला परत यावं लागेल. हो, मी येईन वेळेत, तुम्ही काळजी करू नका. या पूजेमुळे मी माझ्या कुठल्याच कर्तव्यात काहीच कमी पडू देणार नाही. दादा, आप्पा पाटलांच्या घरात सगळ्या धर्माचे छोटे मोठे लोक येत जात राहतात दादा. हरिओम हरिओम. हा, यासाठी तुला घरी आल्यानंतर सर्वप्रथम स्वतःला पवित्र करावं लागेल. त्यानंतरच मग तू माझघरामध्ये प्रवेश करू शकतेस. हा, हरिओम. दादा, तुला नाही वाटत की तू वहिनीवर जरा जास्तच विश्वास ठेवतोयस? अरे, ती जर एकटी घराबाहेर गेली तर समाज काय म्हणेल? या घराच्या अब्रूचं काय दादा? थांब. बरोबरच बोलते चिऊ. आप्पा पाटलाच्या घरी तू एकटीनं जायचं नाहीस. चिऊ सुद्धा येईल तुझ्यासोबत. हा, हरिओम. दादा,
मी तर माझ्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली. आता हिची संस्कृत गाथा मला सुद्धा सहन करावी लागेल. आप्पा, मला वाटतं की एकदा तरी आपण आईंना साईकडे घेऊन गेलं पाहिजे. साईचं नाव नको घेऊस माझ्या समोर. या माझ्या आंधळेपणाचा एक फायदा तर झालाच की मला आता त्याचं तोंड नाही बघावं लागणार आणि इच्छाही नाहीये त्याचं तोंड बघायची. त्याने माझ्याच घरात माझ्याच मुलांना माझं शत्रू बनवलंय. जर साई नसता तर मी तांत्रिकाच्या नादी लागलेच नसते आणि हा दिवस उजाडलाच नसता. आता तर मला कुठलीच आशा उरली नाही. कुठलीच आशा उरली नाही मला. अहो आई, जिथे आशा संपते ना तिथूनच साईंच्या कृपेला आरंभ होतो. निराधारांसाठी आशेचा किरण आहेत साई. अशक्यला शक्य करणारे आहेत साई. कित्येक जखमांवरचं औषध आहेत साई. प्रत्येक सुखाचा मार्ग आहेत साई. कुलकर्णी सरकार ज्या ज्या लोकांची मदत करू शकले नाही, साईंनी त्यांची मदत केली. आई, कृपा करून तुम्ही एकदा साईंना भेटा. अशा आशेपेक्षा तर मिळेलच बरं. आई, मोनी, राणोजी, काशीराम हे सगळे प्रमाण आहेत साईच्या कृपेचे. तुम्ही फक्त एकदाच साईवर विश्वास ठेवून तर बघा. आई, आपलं पीक ते सुद्धा साईनीच वाचवलं होतं ना. एवढं सगळं चांगलं करून सुद्धा तू साईबद्दल इतका वाईट विचार कसा करू शकतेस? ठीक आहे, घेऊन चला मला साईकडे.